मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न घरेलू कामगार म्हणजे घरकाम करणाऱ्या ताया, त्या स्वयंपाक करतात, घर स्वच्छ ठेवतात, भांडी घासतात, कपडे धुतात, म्हाताऱ्यांची काळजी घेतात, मुलांची काळजी घेतात, असं सगळ्या मिळून त्याला घरेलू कामगार असा शब्द आहे. यासाठी सरकारने एक महामंडळी केलं आहे. मध्ये त्यात भरपूर काही गोष्टी चालू होत्या, पण थोडं शिथिल झालं आहे, मी मान्य करतो. पण सांगलीच्या कलेक्टरांच्या डोक्यात मात्र चांगली कल्पना आली की 6000 नोंदणी आहे, अजूनही असतील पण नोंदणी केली नसेल, या सगळ्यांचा आपण आरोग्य तपासणी शिबिर करू. खूप तयारी झालेली आहे, पावसाने थोडं विस्कळीत झालं पण होईल, ज्याच्यामध्ये त्यांच्या ब्लड टेस्ट होतील, युरिन टेस्ट होतील, एक्सरे होतील, ECG होईल. मी आता माझ्या भाषणात फक्त एवढंच सांगितलं की अशा प्रकारची शिबिरं ही तात्पुरती असतात, याला जरा शेवटापर्यंत नाही. याच्यातून एक 10 जणी अशा आयडेंटिफाय झाल्या की कॅन्सर आहे, 2 जणी असे आयडेंटिफाय झाल्या की हार्ट प्रॉब्लेम आहे. तर सुदैवाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुख्यमंत्री आरोग्य कक्ष उघडला आहे. 32 लाखाचे चेक दिले जातात की जे ऑपरेशन हेवी असतं. आत्ता एका मुलीला 40,000 रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मिळाला, तर चेक मी दिला. तिचं काहीतरी एवढी लहान पोरगी असून इथे होल आहे. तर असं सध्या राज्यामध्ये 5 लाखाच्या माननीय मोदीजींच्या आयुष्यमान कार्डापासून ते महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेपासून ते मुख्यमंत्री आरोग्य सहायतापासून खूप वर्ष. आता मुख्यमंत्री आरोग्य सहायताचं प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आपण डेस्क ओपन केले. बाहेर जायची पण आवश्यकता नाही. ठीक, स्टाफ असणार, अर्ज घेणार, स्क्रुटिनी होणार, लगेचच ऑनलाईन पाठवणार, लगेच चेक लिहिला जाणार. आणि त्यामुळे घरेलू कामगार हा एक सेक्शन आज कॉन्सन्ट्रेट केला आहे. पण समाजामधला रिक्षावाला, सकाळी दूध घरोघर पोचवणारे, पेपर टाकणारे, दिवसभर वणवण करून बातमी मिळते का बघणारे वार्ताहर, या सगळ्या कॅटेगरीला हळूहळू कॉन्सन्ट्रेट करून जेवण नाही मिळालं तर चालेल, पण तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. राज्यात अशा पद्धतीनं सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी जो उपक्रम राबवला आहे, त्या राज्यात अशा पद्धतीनं आपण उपक्रम राबवणार आहात? नाही, मी मुख्यमंत्री महोदयांना हा सांगलीच्या कलेक्टरांनी घेतलेला इनिशिएटिव्ह पुढाकार सांगून असं म्हणणार आहे की सगळ्या कलेक्टरांना तुम्ही आग्रह धरा की 5-6 सेक्शन्स आहेत, रिक्षावाले, घरेलू कामगार, वर्तमानपत्र टाकणारे, दूध टाकणारे आणि म्हणजे त्याच्यामध्ये वर्तमानपत्राचे वार्ताहर येतात, यांच्या सगळ्यांच्या इथं फ्री चेकअप करा, म्हणजे कळेल तरी की कोणाला काय झालं आहे. आणि मग पुढच्या स्टेप्स आहेतच, ते सगळं नीट करणार. अजित पवार आणि शरद पवार भविष्यात एकत्र येण्याची चिन्ह आहेत अशी सूत्रांची माहिती. कसं अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही. आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे सगळेजणं हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा. तर ह्या 3 जणं मिळून पार्टी होती, रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत. तर या 3 जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही. माहीत नाही. ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून ठाकरे एकत्र येत आहेत म्हणून पवारांची चर्चा सुरू झाली असं ते पण माहीत नाही.